शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजेच जो काही आहे तो पीक विम्या संदर्भातला आहे। आता या पीक विम्या संदर्भातला निर्णय म्हणजेच जो काही आहे तो शेतकऱ्याला आता जो घातक निर्णय असणार आहे। त्याच्यामध्ये पहिले जो 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार होता तो आता 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार नाही। यामध्ये शेतकऱ्याला 2% रक्कम ही खरीपासाठी भरावी लागणार आहे आणि 1.5% रक्कम जी आहे ती आता रब्बी हंगामासाठी भरून या पीक विमा योजनेअंतर्गत भाग घेता येणार आहे। पहिले काय होतं की शेतकऱ्यांना यामध्ये झालतं असं की 1 रुपयामध्ये पीक विमा दिला गेला, त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्याचं पीक विमा भरण्याचं प्रमाण याच्यामध्ये वाढल्या गेलं आणि शेतकरी जे होते ते पीक आपल्या जो पिकाचा आहे तर पीक विमा तिथे भरत होते। आता यानंतर असं होणार नाही। जसं पहिले आपण पीक विमा पैसे भरून पीक विमा भरत होतो तशाच पद्धतीत आता हे जे आहे ते आपल्याला भरावं लागणार आहे। आता याचं धोरण हे कशामुळे अवलंबलं तर शासन म्हणतं की बाबा आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा दिला पण शेतकऱ्यांनी आम्हाला चुनाच लावला। आता एक सांगायची गोष्ट झाली तर असा कोणता शेतकरी होतो शासनाची फसवणूक करू शकतो? हे सगळं कांड केलं सगळ्या कंपन्यांना केलं आणि त्याचं खापर हे शेतकऱ्याच्या डोक्यावर फोडलं गेलं। याची चौकशी नाही, याचं कुठलंच काही नाही आणि सरळ सरळ याचं जे काही बोल आहे तर शेतकऱ्यावर आलं आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना मिळालं तो म्हणजेच त्यांनी जो चालू होती 1 रुपयामध्ये पीक विमा योजना ही पूर्णपणे तिथे बंद झाली। आता यापुढे शेतकऱ्याला जर त्या योजनेअंतर्गत भाग घ्यायचा असेल तर आता याच्यामध्ये जो काही त्यांचा हिस्सा असेल म्हणजे खरीप हंगामासाठी 2% हे हिस्सा शेतकऱ्यासाठी आकारला जातो आणि रब्बी हंगामासाठी जो आहे तो 1.5% हिस्सा जो आहे तो त्या ठिकाणावर शेतकऱ्यासाठी आकारला जातो। तो एवढी रक्कम जी आहे ते आता शेतकऱ्याला पीक विमा भरताना तिथे भरावी लागणार आहे। मग आता एवढी रक्कम भरून सुद्धा हा पीक विमा मिळतोय का तर अजिबात नाही। शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टीला जो पीक विमा भरल्यानंतर कित्येक त्याला खेटे घालावं लागतात हे पीक विमा मिळण्यासाठी। तर पीक विमा भरल्यानंतर कोणी पंचनाम्यासाठी येत नाही, कोणी पाहणीसाठी येत नाही। आता वैयक्तिक नुकसान झालं किती, त्याचं उत्पन्न किती निघलं, त्याच्या कोणत्याही तक्रारीकडे त्याच्या कोणत्याही जे काही झालेलं नुकसान आहे याच्याकडे लक्ष दिलं जात नाही। त्याच्यामुळे हे पीक विमा जे आहे ते आता शेतकऱ्यासाठी कोणत्याही फायद्याचा राहणार नाही। इथे पैसे भरून सुद्धा शेतकरी जो आहे तो इथं त्यांना पीक विमा मिळणार आहे। मी तर म्हणतो ही पीक विमा योजना जी आहे ती बंद झालेलीच परवडणार आहे, कारण याच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी भाग घेतला काय, पैसे भरले काय तरी काहीच होणार नाही, फक्त आणि फक्त पैशाचा खराबा या ठिकाणावर होणार आहे। आता याच्या धोरणामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत। आता काही पहिले कसं होतं की हे 2-3 ट्रिगर अंतर्गत 4-5 जवळपास पहिले म्हणजे मेन 2 ट्रिगर अंतर्गत आणि त्याच्या अंतर्गत जे आहे ते 5-6 घटकांतर्गत हा पीक विमा दिला जायचा। जे काही तुमचं काढणी पश्चात असो, त्यानंतर तुमचं मध्यंतरी नुकसान झालं, पावसानं नुकसान झालं, पेरणीपूर्व जरी पेरणी उशिरा झाली या संदर्भात सुद्धा जो आहे तो पीक विमा मिळत होता। परंतु आता या धोरणामध्ये सुद्धा याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। आता हा जो पीक विमा आहे तो एकाच ट्रिगर अंतर्गत मिळणार आहे। तो म्हणजेच तुमचं जे काही पीक जर खराब झालं, पिकाचं प्रत्यक्ष नुकसान झालं तरच मिळणार आहे। आता हे खरंच प्रत्यक्ष नुकसान झाल्याच्या नंतर यांचे लोक हे बघायला येतात का? बघायला त्यावेळी कोणीही येत नाही आणि या नुकसानीचा कालावधी किती असतो? 3 ते 4 दिवसामध्ये त्याच्यामधलं पाणी साचलेलं असलं, कोणाचं पीक गेलेलं असलं तर तिथून हटून जातं ते। मग अशा वेळी कोणत्याही घटकाचा तिथं पंचनामा होत नाही आणि शेतकऱ्याला तिथे कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही। म्हणून या पीक विमा योजनेमध्ये आता कोणत्याही प्रकारचा अर्थ राहिलेला नाही। पण आता तुर्तास तरी या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याला भाग घ्यायचा असेल तर आता इथे जे आहे तर शेतकऱ्याला याचा जो काही 2% हिस्सा आहे तो आता भरावा लागणार आहे। ते आता येणाऱ्या काळात याच्या धोरणामध्ये याच्या रकमेमध्ये काही बदल झालेत का, याचा जे काही क्लेम मिळणार होता याच्यामध्ये काही बदल झालेत का ते आणखीन त्याबद्दल काही माहिती नाही। माहिती आल्याच्या नंतर आपण व्हिडिओ टाकणारच आहोत। आता या व्यतिरिक्त सुद्धा काही याच्यामध्ये निर्णय घेण्यात आले। जे भिक्षुकासंदर्भात असो त्यांना 1200 रुपये मानधन मिळणार आहे। ईव्ही जे काही इलेक्ट्रिक पॉवर विडर असो, छोटे छोटे HP जे काही शेतात काम करणारे ट्रॅक्टर वगैरे असोत या संदर्भात सुद्धा काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्या संदर्भात सुद्धा जो आहे तो आपला डिटेल व्हिडिओ जो आहे तो येणारच आहे। तुर्तास तरी या पीक विम्या संदर्भातले हे जे झालेले बदल आणि याबद्दलची जी काही माहिती होती ती आपण पाहण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।